मित्रांनो आज आपण चाललो आहोत ठाण्याला आनंद डिग्याच्या आनंद आश्रममध्ये। सो नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। सो मित्रांनो आज आपण चाललो आहोत ठाण्याला आनंद डिग्याच्या आनंद आश्रममध्ये। सो तुम्हाला पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय आहे तिकडे, सो तुम्हाला सगळा डिटेलमध्ये दाखवेन। सो मित्रांनो पुढे जाऊ नका, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चॅनलमध्ये नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत, बघू शकता मंदिर। सो मित्रांनो आधी आपण बघूया टेंबी नाग्याची देवी, त्याच्यानंतर जाऊया पुढे आनंद आश्रममध्ये। सो आनंद आश्रम तिथे बघू शकता। सो मित्रांनो आता आपण ठाण्याच्या देवीचं दर्शन घेऊया आणि पुढे आपण जाऊया आनंद आश्रममध्ये। सो बघू शकता हे बघा, यावर्षीचा कॉन्सेप्ट असा आहे की हे हिमाचल प्रदेशमधलं एक मंदिर आहे, ते साकारण्यात आलं आहे। खूप सुंदर आहे रस्ता। मित्रांनो आपण तिकडून देवी दर्शन करून आल्यानंतर तिथून पुढे चालत आल्यावरती 1 मिनिटावरती आनंद आश्रम आहे। सो बघू शकता, हे बघा इकडे रोडला लागूनच आहे। सो फायनली मित्रांनो आपण आनंद आश्रमच्या इथे आलेलो आहोत। सो बघू शकता बाहेर असं काही आनंद आश्रम दिसतं, हे बघा जे डिगे साहेब असतानापासूनचं आणि अजूनपर्यंत जसंच्या तसंच आहे। सो आतमध्ये तुम्हाला दाखवतो प्रत्येक गोष्टी कशा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या जागेपासून सगळं। चला मग आतमध्ये जाऊया। सो आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर असा काय समोरचा पूर्ण व्ह्यू आहे, हे बघा डिगे साहेबांची बसायची जागा हे बघा इथे होती। इथे एक खुर्ची ठेवलेली आहे ना, तिथे डिगे साहेब बसायचे येऊन। हे बघा प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे तशीच्या तशी आहे अजूनसुद्धा। आणि मित्रांनो हा जो फोटो आहे ना, हा स्केच आहे, पूर्ण हाताने काढलेला फोटो आहे साहेबांचा, एकदम हुबेहूब। तुम्ही याल तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की फोटो किती सुंदर आहे। एक टाईम होता मित्रांनो जेव्हा अख्ख्या ठाण्यातली कामं फक्त डिगे साहेबांच्या नावाने व्हायची, जे इथे आल्यावरती। सो बघू शकता तुम्ही असा काय हा पूर्ण वरचा सेटअप आहे जो त्यांनी केला आहे, लाकडाचा आहे। सो आपण पुढे जाऊया, तिथे एक रूम आहे, तिथे साहेबांच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो मी पुढे। सो मित्रांनो हा बघा, हा फोन बघू शकता, त्या टायमाचा फोन आहे, हा अजून तिथे ठेवलेला आहे। सो डिगे साहेबांच्या प्रत्येक वस्तू आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी इकडे तुम्हाला जपलेल्या दिसतील, हे बघा आतमध्ये ठेवल्या आहेत। साहेबांचा फोटोसुद्धा इथे लावलेला आहे। 1 मिनिट तुम्हाला आतमधून दाखवतो मी। सो मित्रांनो तुम्हाला आतमध्ये झूम करून दाखवतो। डिगे साहेबांच्या रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याही इकडे सगळ्या ठेवलेल्या आहेत, ज्या व्यवस्थित अजूनपर्यंत जसेच्या तशा त्यांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत इकडे। सो तुम्हालाही बघायचं असेल तर तुम्ही इकडे नक्की या, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, इथे कोणीही येऊन बघू शकतं मित्रांनो। हे बघा ही लाईन पण बघा एकदम सुंदर आहे, ती इथे वरती लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता पाऊस करून। सो हा फोन मात्र मला खूप आवडला मित्रांनो, जो आता इथे कुठेच भेटत नाही, तो इथे अजूनपर्यंत जशाच्या तसा ठेवलेला आहे, हे बघा। आणि मित्रांनो ही फोटो फ्रेम बघा 2023ची आहे, जी डिगे साहेबांची आहे। इतकी सुंदर फोटो फ्रेम आहे की मित्रांनो एकदम हुबेहूब आहेत, हे बघा। आणि एक मेन गोष्ट आहे की इकडे बघा सिगरेटसुद्धा ठेवलेली आहे डिगे साहेबांची, हे बघा जे ते डेली पियायचे। सो त्यांचा स्वभाव तसा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होता मित्रांनो। सो मित्रांनो बघू शकता हे झाडही तसंच आहे, जे पूर्वीपासून असंच होतं, ते कटसुद्धा केलेलं नाही आहे, हे बघा। आणि डिगे साहेब इथे सुद्धा बसायचे, ते मीटिंगी व्हायच्या त्यांच्या आतमध्ये।
लोकांचं येणं जाणं बरंच असतं मित्रांनो, बघू शकता. आणि अजूनही लोकांचे कामं इथून होतात मित्रांनो. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ इथे स्टॉप करूया आता.